संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे या दोह्याप्रमाणे ऐसा चाहू राजमय जा मिले सबुन को अन्नो छोटो बडो सब संबसे रविदास रे. लहान मोठा, जो गोर गरीब, मोठा सवर्ण समाज, शूद्र समाज, स्पृश्य समाज, हे जे लहान मोठा समाज यांना गट म्हटलं जातं, ती नेत्याची वितरण म्हणल्या जाते. ही कुठतरी संपवायची असेल तर तुम्हाला एका रेषेमध्ये यावं लागणार आहे. अगदी अशी लहान मोठा असा भेदभाव न करता सगळ्यांना सकस उत्कृष्ट अन्न मिळालं पाहिजे, सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे, सगळ्यांना रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजे, सगळ्यांना घर मिळालं पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, जे काही आहे ते सर्व काही त्यांना मिळालं पाहिजे. आणि हे मिळू नाही म्हणून, सगळ्यांना समान मिळू नाही म्हणून जो कोणी वर्ग या देशामध्ये चापलुसी आणि अंधश्रद्धा पसरवतो त्याच्यापासून बाकी समाजाने सावध राहिलं पाहिजे. म्हणून रविदासजी पुढे म्हणतात, हा पर अंधविश्वास है सत्य पर कथन नाही. जिथं अंधश्रद्धा आहे तेथे सत्याची ओळख होणार नाही. रविदास सत्य सोयी जानी है जो अनुभव होईल नाही. सत्य त्यासाठी पाहून घ्यावं लागणार आहे, खरं खोटं समजून घ्यावं लागणार आहे, जे खरं आहे ते स्वीकारलं पाहिजे. म्हणून गुरुजी म्हणतात, जी वस्तू आपणाला प्रत्यक्ष प्राथमिक दर्शन दिसते ती तशीच आहे असं मान्य करा. जी वस्तू जशीच तशी आरशामध्ये दिसते ते मान्य केलं पाहिजे. परंतु काही जण अंधश्रद्धेचा सहारा घेऊन लोकांना भ्रमित करायचं काम केलं जातं. अशापासून सावध राहिलं पाहिजे. आणि असे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज आपल्याला याच्यातून सावध करतात. बांधवांनो, आजच्या या सेवेमध्ये मी तुम्हाला संत शिरोमणी गुरु रविदास महाराज हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे. का? जातीभेदाच्या भिंती तोडतात. ते सांगतात, जात पात के फेर मही उलझी रही सब लोग, मानुषता को खात है रविदास जात का रोग. आणि त्याही पुढे जाऊन म्हणतात, ऊंचे कुल के कारण ब्राह्मण कोय न होय, जो जा नहीं ब्रह्म ज्ञान सोई ब्राह्मण होय. माथे पे तिलक हाथ जप माला, जग को ठग ने स्वांग बनाया, मार्ग छांडी कुमर्ग डहके साची, प्रीत बिनु राम न पाया. मनही पूजा मनही धूप, मनही सेवु स्वर्ग स्वरूप, पराधीनता पाप है जान लेबूरे मीत, रविदास दास पराधीन को सब ही समझे हीन. तर बंधूंनो, आपण अशा समाजाची का नको निर्मिती करायला? आम्हाला हे शिक्षण शाळेमधून कॉलेजमधून का नको मिळायला, की जे आपल्याला संस्कार देऊ शकतील असं शिक्षण का नको? मला तरी कधी कधी कीव होते शिक्षण मंडळाची, की यांच्या शिक्षण मंडळामध्ये समाज घडवण्याचं कोणतं तंत्र आहे की नाही हाच मोठा प्रश्न पडतोय.